2018च्या GR वर जर या विभागाची भूमिका अजून स्पष्ट नाहीये. नाही, मी माहिती घेतो. बघा तुमचं म्हणणं आहे की 2018 आलेल्या GR बद्दल या सर्व शिक्षित आणि एज्युकेटेड लोकांना माहिती हा GR नसून डिपार्टमेंटची भूमिका अजून या GR वर स्पष्ट नाही आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. काय लाडे, मी याची माहिती घेतो कारण मी डिपार्टमेंटमध्ये आता जॉईन केलेलं आहे. त्याच्यामुळे 18ला काय झालं मला काय सांगता येणार, ही माहिती घेतो त्याची. पण हे जे बसलेलं आहे, माझं स्टेटमेंट परत मी रिपीट करतो की रजिस्ट्रेशन ऍक्ट हा सेंट्रल ऍक्ट मान्य, पण ते सेंट्रल ऍक्ट हा सेंट्रल ऍक्ट असल्याच्या नंतर जर महाराष्ट्र शासनाने कोणते त्या संबंधित GR काढले असतील आणि त्या GRच्या अनुषंगाने ते GR मध्ये जे लिहिलेलं आहे त्या GR मध्ये आपला विभाग बांधील नाही आहे असं जर आपलं म्हणणं असेल, नाही तुम्ही हे म्हटलं की तुमचा तो ऍक्ट आहे तो सेंट्रलच्या अकॉर्डिंग आहे आणि हा 2008चा GR हा UDचा आहे. याबद्दलची आम्हाला आमच्या डिपार्टमेंटची भूमिका आम्हाला अजून माहिती नाही. हे मी चेक करावं लागेल की याच्यावर मोठी शोकांतिका आहे. जर मला सांगा, जर अखत्यारीत महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत जर हा आलाच नसता तर महाराष्ट्र शासनाच्या या विभागाने असं क्लिअरली संबंधित दुय्यम निबंधकाकडे सादर करून त्यांना या सदनिकाबाबत खरेदी व्यवहार नोंदवू नये असा जर महाराष्ट्र शासन तुमच्या विभागाला आपल्या अखत्यारीतला विभाग समजते. हेच सांगितलं की ह्या अनुषंगाने काही पत्र काढले का विभागाने, हे मी चेक करून घेतो. 2018 आहे सर हे. अरे तुम्ही सांगा ना सर, मग चेक करेल ना आपण. आता मला सांगा, नाही हे तुम्ही ना मिसगाईड करताय. मला सांगा सर आता आले मान्य, तुम्ही लोकांना हे GR माहित नाही असं तुमचं मग याच्याबद्दलची भूमिका आता आमच्या समोर सर्वांसमोर आता सांगा ना. इथे सर्क्युलर काढलंय का आता सांगा ना याच्यावरच. ही उडवाउडी बघा, मी तुम्हाला सांगतो पोलीस प्रशासनाला आम्हाला ना हे असं प्रॉब्लेम होते. उद्रेक कुठे होते बघा, व्यवस्थित नाही व्यवस्थितच सांगतोय मान्य बघा. मला एक गोष्ट सांगा, चर्चा करताना जर उडवाउडवीची उत्तर भेटत असेल आणि तो 2018चा GR वर आजता जर आपल्या चर्चेमध्ये असं डिस्कशन होत असेल, त्या चर्चेचं फलित काय निघणार आहे सर? नाही लाडे, तुम्ही विषय समजून घ्या की तुम्ही जे मुद्दे मांडले ते आता मांडले. नाही चुकीचं बोलताय. या साहेबांकडे या सरांकडे माझ्या समोर पण यांना अभ्यास आहे ना. तुम्ही वरिष्ठ आहात, या सर्वांच्या सिनियर आहात. तर आपण मला वाटतं याकडे डायग्रेस होतोय. विषयाकडे हीच चर्चा आहे सर, हीच चर्चा. त्या अनुषंगाने तुमचं काय म्हणणं आहे तेवढं सांगा. माझं हे म्हणणं आहे की हे 2018चा GR याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की डेव्हलपिंग ऑथॉरिटीनी अशा सूचना द्यावा, अशा सूचना तुम्हाला आलेल्या आहे. ते तर 22चं आहे सर, 22 मध्ये आलेले आहे, 23 मध्ये आलेले आहे, 24 मध्ये आलेले आहे, 25 मध्ये लेटेस्ट आहे. आणि तरी ते झाले. मग मी असं म्हणतो की मी खूप पूर्वीच केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जे दस्त नोंद झालेले आहेत याला डावलून बरोबर आहे, त्याच्यावर आतापर्यंत या अधिकाऱ्यांनी कारवाई का केलेली नाही. जर त्यांनी केली नसेल तर मग या लोकांवर शिस्तभंगाची कारवाई तुम्ही का करत नाही? ठीक आहे, ती बरोबर आहे की नाही? नो इश्यूज. तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की हे जे GR आहे 2018 त्या अनुषंगाने स्थानिक प्राधिकरणाने आपल्याला ती यादी द्यायची आहे, यादी दिलेली आहे, तरी देखील दस्त नोंदवलेले आहे. बरोबर, त्याची चौकशी झाली तर संबंधितांविरुद्ध कारवाई करायची. बरोबर. अच्छा, त्या कारवाईच्या अनुषंगाने आम्ही तक्रारदार म्हणून आम्ही तक्रार केलं आणि तुम्हाला अवेअर केलं की तुमच्या खालचे सारे लोक अशी गडबड करून आले आणि या नियमांचा भंग करून आले. माझ्या निदर्शनास नाही तुमच्या आलं, पण या लोकांच्या निदर्शनास मी आधीच करून दिलं ना. हो, मग त्यांच्यावरही कारवाई होईल ना. माझं हेच म्हणणं आहे की हे जर असं कारवाई होत नाही तर जे लोक बिचारे पैसे भरू शकत नाही त्यांना तुम्ही ओपन का नाही करत रजिस्टर लावून देण्यासाठी? ते बिचारे काय मरमर करत आहे तिकडे तिकडे? ते गरीब लोक काय इकडे तिकडे घुमून झाले, त्या लोकांना का नाही? अच्छा, मग मी असं म्हणतो की नियम बाह्य झालेला आहे तर मी या लोकांना म्हटलं की या दस्त नोंदणी जे झालेल्या आहे त्या रिजेक्ट करा. बरोबर ना? तर ते शक्य नाही असं सरस म्हणतात तुमचे लोक. मग ते शक्य नाहीये, म्हणजे एक वेळा दस्त नोंद झाली आपल्याला. नाही ऐका ना सर. हो सर, काय हे फ्रस्ट्रेशन कसं वाढते? नाही ऐका सर, ऐका काय फ्रस्ट्रेशन कसं. नाही ऐका ना सर, तुम्ही सांगितलं तो फ्रस्ट्रेशन कसं वाढते की एखादा व्यक्ती एखाद्या ऑफिसच्या पायपिटात घासतो, वारंवार त्या दरवाजात जातो, संवैधानिक मार्गाने विनंती करतो, निवेदन देतो. बरोबर आहे, जो आमचा अधिकार आहे त्या अधिकाराच्या मार्फत ते सर्व व्यवहार आम्ही करतो, तुम्हाला हात जोडतो, तक्रार अर्ज देतो,
पुरावे देतो, दस्ताच्या नोंदणी देतो. हे सर्व झाल्यावर कायदे नियम सांगून तुम्हाला सांगतो की इथे नियमभंग झालेला आहे आणि ते नियमभंग झालेला आहे, तुम्ही कारवाई करा. जर प्रशासन एवढं सर्व केलं आणि संवैधानिक मार्गाने हात जोडून जर कारवाई करत नसेल तर मग आमच्याकडे पर्याय काय उरतात हे तरी तुम्ही सांगावं आम्हाला. नाही मला सांगा सर, ही चीड का आहे? आणि मी त्याच्याबद्दल विरोध नाही सर तुम्हाला. नाही लाडे, तुम्ही जे सांगताय ते पोटतिडकीने सांगताय आणि ते त्यात तथ्य आहे, मी डिनाय नाही केलं. आम्ही सफर करतो सर. आय अंडरस्टँड. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही एक एक विषय व्यवस्थित मांडा. ज्या माझ्या निदर्शनास येतात गोष्टी त्या गंभीर आहेत. आम्ही त्रासलोय सर. समज तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला खरं सांगू का सर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच पहिल्या क्षणी येऊन कोणता कायदा हातात घेत नाही. मी आमच्या पक्षाची भूमिका क्लिअर करतो तुम्हाला की आमचा पक्ष कधीच ना कोणता विषय डायरेक्ट आक्रमकतेवर घेत नाही. तर त्याचं कौतुक पण हा माझा एवढ्या दिवसाचा या विषयावर. काय नाव आहे तुझं? चांगलं काम केलंय मी, इतकं डिटेल अभ्यास केलाय. तर आम्ही कसं जातो ना, आम्ही संवैधानिक मार्गाने जातो, हायरार्की फॉलो करतो. संबंधित एसआरओना सांगतो की तुम्ही हे चुकीचं करताय. त्या एसआरओचं म्हणणं आहे की तुम्हाला जे करायचं करून घ्या असे स्पष्ट म्हणतात. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर नेक्स्ट ऑथॉरिटीला, हायर ऑथॉरिटीला भेटतो, त्यांना सांगतो की हे चुकीचं होऊन राहिलेलं आहे. त्याच्यानंतर मग त्यांच्या हायर ऑथॉरिटी भेटतो आणि त्याच्यानंतर आता तुमच्याकडे बसतोय. म्हणजे आम्ही पूर्ण नियम फॉलो केले, संवैधानिक मार्गाने सर्व प्रयत्न केले, नियम दाखवले, कायदे दाखवले, हे क्लिअर केलं की यांनी नियमभंग केला. तुमचाही अहवाल तसा झाला. बरोबर, बरोबर ना. मग माझं असं म्हणणं आहे त्याच्यानंतर आता लेटेस्ट मध्ये 2025 मध्ये आता नोंदण्या सुरू आहे. बरोबर आहे, ते तुम्ही निदर्शनास आणलं. माझं असं म्हणणं आहे की डिपार्टमेंटला मी सांगितलं, डिपार्टमेंटनी चौकशी केली, डिपार्टमेंटला सापडलं. बरोबर आहे. डिपार्टमेंटचं काम काय आहे की हे जे झालं ते झालं, याच्यावर तर आम्ही कारवाई करणार, पण आता आम्ही शब्द देतो की याच्यानंतर असं होणार नाही. ही जबाबदारी घेणं वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी. मग का घडल्या सर नवीन दस्त नियमबाह्य दस्त नोंदणी का होत? तुम्ही आता मला सांगितलंय, मी तेही चेक करून घेतो. आमची लगेच मीटिंग पण आहे, सर्व जेडीआरही बोलवलेले. काय काय तो जो एक अहवाल दडमल म्हणून यांचा दिला तुमच्या याच्यातही, तो त्यांनी नियमबाह्य दस्त नोंदणी घेतल्याचं सिद्ध झालं. 1-2 दिवसासाठी बसला सर. 2 दिवसामध्ये त्यांनी 100 दस्त नियमबाह्य दस्त नोंदणी करून टाकल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याच्यावर काहीच लक्ष नाही. म्हणजे फक्त पैसे दिले वरचे, लाचेच्या यातून तुम्हाला जे वरचे पैसे पाहिजे ते पैसे द्यावं, तर तुम्ही एक साधा कोरा कागद दिला तोही तुमचा रजिस्टर्ड होऊन जातो. हे गंभीर आहे. दडमलचं काय विषय मला सांगा. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही पक्ष म्हणून आक्रमक झालो आणि कायदा हातात घेतला. कारण आमची सुनवाई आणि ज्या सामान्य नागरिकांसाठी, गरीब लोकांसाठी आम्ही झटतोय, त्यांची सुनवाई जर तुमच्या या प्रशासन दरबारी होत नसेल तर मग आम्हाला कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय कोणते उरले? असं नाहीये. मला जेव्हा कळालं की तुम्ही येणार आहे, तुम्ही इमिजिएटली त्यांना वेळ दिला. कारण मी मनसेचे माझे चांगले मित्र आहेत सगळे, मनसेचं काम करतो. मला माहिती की त्यांचे विषय जे असतात ते जेन्युअन असतात. त्याच्यामध्ये कधीच आम्ही डिनाय नाही केलं की तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय. फक्त काय की ते माझ्या निदर्शनास आल्यावर मी इथून पुढे कारवाई करेलच. पण हे झालं तुमचं काम सर. बाकी अधिकाऱ्यांचे काय आहे? नाही, आपण आता तुम्ही मला बाकी अधिकाऱ्यांनी त्या लोकांवर काय वचक ठेवली, त्यांनी त्यांच्यावर अशा काय कारवाई केली किंवा त्यांना अशी कोणती तंबी दिली किंवा असं कोणता शोकास काढला त्यांच्या विचारणा करेल, काहीच नाही केलं ना सर. मी आता त्यासाठीच आलो ना.